स्वागत आहे तुमचं एस के मॅथ्स कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर. आजचा आपला विषय मित्रांनो सेकंड इयरचे जे विद्यार्थी असतील जे की विशेषतः IT आणि AIML ह्या ब्रांचसाठी जे कोणी प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स सब्जेक्ट शिकत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. सो पहिल्यापासूनच काळजीपूर्वक व्हिडिओ लक्ष देऊन ऐकायचं आहे किंवा पाहायचं आहे. तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉनवर क्लिक करायचे, जेणेकरून तुमच्या संदर्भात किंवा तुमच्या विषयाच्या संदर्भात जे काही नवीन अपडेट असतील ते तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. सो चला तर आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या विषयाला. आता बघा, आजचा जो काही विषय आहे जो तुमचा प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स त्याचा प्रोबॅबल क्वेश्चन पेपर कसा असणार हे आपण आज काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. ओके, सो जो तुमचा सब्जेक्ट आहे प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स जो की 2024 पॅटर्नचा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला टोटल 2 hours 30 minutes असा टाइम असणार आहे आणि त्याच्यासाठी मॅक्झिमम मार्क्स हे तुमचे किती असतील, 70 मार्क्स असतील. ओके, सो चला ह्याचा एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, प्रोबॅबल एक्झाम पॅटर्न आपण डिस्कस करणार आहोत जो की तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. बघा, त्याच्यासाठी तुम्हाला टोटल 10 क्वेश्चन्स असणार आहेत मित्रांनो. प्रत्येक एका क्वेश्चनला एक क्वेश्चन और असणार आहे. ओके, ह्या ज्या काही इंट्रोडक्शन्स आहेत किंवा जे काही तुम्हाला नोट्स आहेत त्या तुम्ही काय करायचे, लक्षात ठेवायचे. तुम्ही वाचून घेतले तर तुमच्या लक्षात येतील. आता बघा, क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला काय क्वेश्चन्स विचारले जातील आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला काय क्वेश्चन विचारले जातील किंवा कोणत्या टॉपिकवर विचारले जातील, त्याला किती मार्क्स असतील असं तुम्हाला हे तुम्ही एका टेबलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो ती काळजीपूर्वक वाचा. आता बघा, क्वेश्चन नंबर 1 ला क्वेश्चन नंबर 2 हा और आहे आणि प्रत्येक क्वेश्चनमध्ये असे 3 छोटे छोटे सब क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत. आता बघा, पहिला जो काही क्वेश्चन असेल तुम्हाला तो सिंपल प्रोबॅबिलिटीवर असेल किंवा इंडिपेंडेंट इव्हेंट्सवर तुम्हाला काय विचारलं जाईल, क्वेश्चन विचारलं जाईल आणि त्याच्यासाठी तुम्हाला मार्क्स असतील 5. ओके, सेकंड जो बी क्वेश्चन असेल तो कंडिशनल प्रोबॅबिलिटीवर विचारले जाईल, त्याच्यासाठी सुद्धा मार्क्स आहेत तुम्हाला 5 मार्क्स. ओके, सेम त्याच वेळेने सी जो काही सब क्वेश्चन आहे तो तुम्हाला बायस थेरमवर विचारला जाईल, तर त्याच्यासाठी तुम्हाला किती मार्क्स आहेत, 4 मार्क्स आहेत. मित्रांनो, हा एक अंदाज आहे, याच्यामध्ये तुम्हाला थोडेफार मार्किंग सिस्टम हे वेगळी पण जाणू शकते. असेच असेल असं काही नेसेसरी नाही, पण ह्या टॉपिकवर तुम्हाला 100% क्वेश्चन विचारले जातील. आता बघा, क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला परत काय विचारले, सेम टॉपिक आहेत. बघा, सिंपल प्रोबॅबिलिटी क्वेश्चन असेल त्याच्यावर त्याला ऑब्लिक आहे, इंडिपेंडंट इव्हेंट असेल. आता समजा जर सिंपल क्वेश्चन नंबर 1A मध्ये जर सिंपल प्रोबॅबिलिटीवर जर क्वेश्चन विचारला असेल तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला इंडिपेंडन्स ऑफ इव्हेंटवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो ह्या दोन्हीपैकी जे तुम्हाला इझी वाटते ते तुम्ही काय करायचे, प्रिपेअर करायचे आणि चांगल्या प्रकारे काय करायचे, प्रिपेअर करायचे, जेणेकरून तुम्ही एक्झाममध्ये काय करू शकता, इझिली ते अटेम्प्ट करू शकता. सेम त्याच वेळी आता बघा, उदाहरणार्थ जो ह्या तिन्हीपैकी सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे तुमचा जो बायस थेरम आहे तो तुम्हाला 100% त्याच्यावर क्वेश्चन असणारच आहे. सो दोन्ही ठिकाणी तुम्हाला बायस थेरम आहे. सो एका ठिकाणी थोड्याफार व्हॅल्यू चेंज करून दुसऱ्या ठिकाणी त्या व्हॅल्यू चेंज केल्या जातील, तर तुम्हाला ते न्यूमेरिकल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, चला आता तिसरा आणि चौथा क्वेश्चन कसा असेल ते आपण बघूया. आता बघा, तिसरा आणि चौथा जो क्वेश्चन असेल तो तुमचा युनिट नंबर 2 वर असणार आहे. सो जे तुमचं रँडम व्हेरिएबल आणि एक्सपेक्टेशनचे जे युनिट आहे त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर त्यातला पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 मधला ए. तुम्हाला एक्सपेक्टेशन आणि त्याच्या रिलेटेड जे काही प्रोबॅबिलिटी बेस्ड क्वेश्चन असतात ते तुम्हाला विचारले जाऊ शकतो किंवा कधी कधी त्याचा मीन फाईंड करायला सांगितलं जाऊ शकतं आणि व्हेरियन्स सुद्धा तुम्हाला फाईंड करायला सांगितलं जाऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल किंवा कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल असं तुम्हाला दिलेलं असेल, त्याच्या बेसिसवर तुम्हाला काय करायचं, क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. ओके, ते तुम्हाला 5 मार्कासाठी असेल. सब क्वेश्चन जो बी आहे तो तुम्हाला मुवमेंट जनरेटिव्ह फंक्शनवर विचारला जाईल. सेम त्याच्यासाठी तुम्हाला डिस्क्रीट किंवा कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल दिलेला असेल, त्याच्या बेसिसवर त्याचं मुवमेंट जनरेटिव्ह फंक्शन काय करायचे, फाईंड करायचे. जो सी क्वेश्चन आहे तो तुम्हाला मार्कोव इनइक्वॅलिटी किंवा चेबिसिव्ह इनइक्वॅलिटी ह्या दोन्ही कन्सेप्टवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. सो मार्कोवर क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला बेस्ट चेबिसिव्ह इनइक्वॅलिटीज काय करायचे, परफेक्ट करायचे, जेणेकरून त्याच्यावरचे क्वेश्चन तुम्हाला काय होईल, सॉल्व्ह होईल. ओके, सेम क्वेश्चन नंबर 4 मध्ये त्याच टॉपिकवर क्वेश्चन विचारले आहेत. क्वेश्चन नंबर 3A मध्ये जर तुम्हाला डिस्क्रीट रँडम वर क्वेश्चन विचारलेला असेल
तर क्वेश्चन नंबर 4A मध्ये तुम्हाला कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल बद्दल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो हे थोडंसं काळजीपूर्वक बघायचं. जर तुम्हाला डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल इझी वाटत असेल सो तुम्ही काय करायचे, ते डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल्स प्रिपेअर करायचे. किंवा काही जणांना कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल इझी वाटत असेल तर ते कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल काय करू शकतात, प्रिपेअर करू शकता. अशा प्रकारे तुमचे प्रिपरेशन काय करायचे, काळजीपूर्वक करायचे. ओके. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर आहे तुमचा 5 आणि 6 जे की एकमेकांना ऑर आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला सब क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बायनॉमियल, पॉइसन, जॉमेट्रिक, एक्सपोनेन्शियल किंवा नॉर्मल ह्या डिस्ट्रीब्युशन बद्दल. तर मी तुम्हाला सांगेल बायनॉमियल, पॉइसन आणि नॉर्मल हे 3 डिस्ट्रीब्युशनच तुम्ही परफेक्ट करा, जेणेकरून त्याच्यावरच तुम्हाला क्वेश्चन्स दोन्ही ठिकाणी विचारले जातील. क्वेश्चन नंबर 5A मध्ये जर तुम्हाला बायनॉमियल विचारला असेल तर क्वेश्चन नंबर 6A मध्ये पॉइसन किंवा नॉर्मलवरच क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जॉमेट्रिकवर आणि एक्सपोनेन्शियल खूपच चान्सेस कमी आहेत ज्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ओके. जवळजवळ 1% चान्स आहे फक्त त्या दोन्ही क्वेश्चनवर दोन्ही डिस्ट्रीब्युशन म्हणजेच की जॉमेट्रिक आणि एक्सपोनेन्शियलवर. 99% तुम्हाला बायनॉमियल, पॉइसन आणि नॉर्मल याच्यावरच क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके. क्वेश्चन नंबर बी मध्ये काय म्हटलंय तुम्हाला की जॉईंट डिस्ट्रीब्युशन, मार्जिनल आणि कंडिशनल डिस्ट्रीब्युशन्स वर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल 5 मार्क्ससाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला एखादा जॉईंट डिस्ट्रीब्युशन फंक्शन तुम्हाला दिलेलं असेल, त्याच्यामध्ये मग त्याचे मार्जिनल डिस्ट्रीब्युशन्स किंवा त्याच्या कंडिशनल ज्या काही वेगवेगळ्या कंडिशन्स तुम्हाला दिलेले असतील त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके. आता तिसरा सब क्वेश्चन आहे जो की कोरिलेशन आहे. आता बघा कोरिलेशनवर तुम्हाला दोन व्हेरिएबल्स दिले असतील, त्या दोन व्हेरिएबल मधलं रिलेशन काय आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं जाऊ शकतं. त्यासाठी आपला कार्ल पिअर्सनचा जो काही फॉर्म्युला आहे तो तुम्ही काय करायचं, परफेक्ट करायचे, जेणेकरून तुमचा क्वेश्चन काय होईल, सहज इझिली काय होऊ शकतो, तुम्ही सॉल्व्ह तुमचा होऊ शकतो. आता बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 6A-B-C मध्ये सेम पॅटर्न्स आहेत. जर तुम्हाला क्वेश्चन 5 मध्ये बायनॉमियल विचारला असेल तर क्वेश्चन 6A मध्ये तुम्हाला पॉइसन किंवा नॉर्मल विचारला जाऊ शकतो. आणि क्वेश्चन नंबर बी मध्ये जर तुम्हाला 5A मध्ये त्यांच्या मार्जिनल्स डिस्ट्रीब्युशन्स विचारले असतील तर तुम्हाला 6B मध्ये तुम्हाला त्यांच्या कंडिशनलवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो तुम्हाला जर मार्जिनल इझी वाटत असेल तर तुम्ही मार्जिनल प्रिपेअर करायचे. जर कंडिशनल तुम्हाला फाइंड करता येत असेल तर तुम्ही कंडिशनल प्रोबॅबिलिटीज काय करायचं, परफेक्ट करायचं. सो तुमचा चॉईस आहे. आता बघा जो क्वेश्चन जो आहे दोन्ही ठिकाणचा 5 आणि 6 क्वेश्चन मधला दोन्ही ठिकाणी कोरिलेशन विचारलेलं आहे. एखाद्या वेळेस असा क्वेश्चन असू शकतो, जर 5C मध्ये कोरिलेशनवर जर क्वेश्चन विचारला तर 6C मध्ये तुम्हाला रिग्रेशनवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो कोरिलेशन परफेक्ट करा. कोरिलेशनवर तुम्हाला एक जरी क्वेश्चन एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तरी तुम्हाला एक्झाममध्ये सहज त्याच्यावर तुम्ही क्वेश्चन काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 जे एकमेकांना ऑर आहेत. खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, इझी टॉपिक्स आहेत, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. पहिला क्वेश्चन नंबर 7A चा पहिला क्वेश्चन आहे सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन ऑफ सॅम्पल मीन किंवा त्याचा स्टँडर्ड एरर विथ अँड विदाउट रिप्लेसमेंटवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला काहीतरी सॅम्पल साईज दिलेले असेल, त्याच्यावर त्याचा सॅम्पल मीन आणि त्याचा स्टँडर्ड एरर तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं जाऊ शकतो. जर 7A मध्ये विथ रिप्लेसमेंटचा विचारलेला असेल तर 8 मध्ये तुम्हाला विदाउट रिप्लेसमेंटवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हे दोन्हीही खूप सिम्पल्स आहे मित्रांनो, असं जास्त काही अवघड ह्याच्यावर क्वेश्चन विचारला जाणार नाही, एकदम सिम्पल असेल. ओके. आता बघा क्वेश्चन नंबर 5B मध्ये मॅक्झिमम लाईकलीहुड एस्टिमेटर किंवा मेथड ऑफ द मुवमेंट्स किंवा कॉन्फिडन्स इंटरवल याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जर 7B मध्ये मॅक्झिममवर लाईकलीहुडवर क्वेश्चन विचारला तर 8B मध्ये तुम्हाला मेथड ऑफ मुवमेंट्स किंवा कॉन्फिडन्स इंटरवल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये सेंट्रल लिमिट थेरम दोन्ही ठिकाणी कॉमन आहे. सो हा खूप सिंपल थेरम आहे ज्याचं तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह केले विचारले जातात. शक्यतो तुझं स्टेटमेंट तुम्हाला कोणी विचारलं जाणार नाही किंवा स्टेट अँड प्रूव्ह सेंट्रल लिमिट थेरम असं तुम्हाला क्वेश्चन त्याच्यावर विचारला जाणार नाही. त्याच्यावर न्यूमरिकल बेसिस क्वेश्चन तुम्हाला 100% विचारला जाईल. तो 4 मार्कासाठी क्वेश्चन असू शकतो मित्रांनो. ओके. चला आता नेक्स्ट क्वेश्चन आपला बघू, जो की क्वेश्चन नंबर 9 आणि 10 आहे. ओके. आता बघा क्वेश्चन नंबर 9 आणि 10 एकमेकांना ऑर आहेत. क्वेश्चन नंबर 9 मधला A जो आहे तो झेड टेस्ट किंवा टी टेस्टवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. B काय स्क्वेअर किंवा F टेस्टवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि C हा तुम्हाला राईट शॉर्ट नोट्स क्वेश्चन विचारले जाऊ शकतो. बघा तुम्हाला त्याच्यामध्ये काही छोटे छोटे डेफिनेशन विचारले जातील.
पॉप्युलेशनची डेफिनेशन असेल, सॅम्पलची डेफिनेशन, जे की तुम्ही पॉप्युलेशन आणि सॅम्पल एकदम वन सेंटेन्स सुद्धा मध्ये सुद्धा तुमचे क्वेश्चन्स काय होतात, डेफिनेशन कम्प्लीट होतात. इतक्या सिम्पल त्या डेफिनेशन्स आहेत. नंतर आहे टाईप 1 एरर, टाईप 2 एरर किंवा क्रिटिकल रिजन किंवा पॉवर ऑफ द टेस्ट किंवा NP लेमाचं स्टेटमेंट तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. बघा एनी 2 कोणत्याही डेफिनेशन विचारलं जाऊ शकतं, कारण ते 4 मार्कला, त्यातले एक डेफिनेशन 2 मार्कला तुम्हाला विचारली जाऊ शकते. आता बघा खाली पण सेम पॅटर्न तुम्हाला दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 9A मध्ये जर तुम्हाला झेड टेस्टवर क्वेश्चन विचारलेला असेल तर तुम्हाला 10A मध्ये तुम्हाला टी टेस्टवर 100% क्वेश्चन असेल किंवा ते उलट सुद्धा करू शकतात तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्हाला झेड टेस्ट किंवा टी टेस्ट तुम्हाला दोन्हीपैकी कोणती एक परफेक्ट करा, तुमचे तिथं मार्क्स तुम्हाला डेफिनेटली मिळून जातील. सिमिलरली त्याच वेळेनं काय स्क्वेअर टेस्टला ऑब्लिक आहे तुमची एफ टेस्ट. मी सजेस्ट करून तुम्हाला काय स्क्वेअरपेक्षा एफ टेस्ट तुम्ही काय करा, परफेक्ट करा. काय स्क्वेअरपेक्षा एफ टेस्ट इझी आहे, जे पटकन एक्झाम्पल त्याच्यावरची सॉल्व्ह होतात. अशा प्रकारे तुमचे काय करायचे, प्रिपरेशन करायचे. त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट स्टुडंट्स.